नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो तुळजापूरमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर प्रशांत पाटील सर, जे नमस्ते. मागच्या 9-10 वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या कामगिरी करत आहेत. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्सवर ते फार मोठ्या प्रमाणात काम करतात. त्यांचा आजवरचा हा शैक्षणिक प्रवास कसा होता, अनुभवांचा प्रवास कसा होता आणि सगळ्यात महत्त्वाचं भविष्यात त्यांची वाटचाल याच मार्गाने कशी असणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर सगळ्यात आधी विचारायला आवडेल ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती किंवा प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात? ॲक्च्युली माझं शिक्षण हे थोडं तुळजापूरमध्ये झालेलं आहे आणि बाकीचे जे आहे सोलापूर या सिटीमध्ये झालेलं आहे. ओके. आणि इंजिनिअरिंगमध्ये याच्या मागे मध्ये एक सुरुवातीपासून होतं की काय आपली लँड आहे, तर ती लँड डेव्हलप करायची आहे आपल्याला. ह्या उद्देशाने मी सिव्हिलमध्ये माझं करिअर केलं आणि त्यानंतर मी MBA केलेलं आहे. ओके. ओके. म्हणजे स्वतःची लँड होती आणि तीच पुढे आपल्याला Develop करायची. करायची. त्यामुळे हो, तसं हो. तुमच्या मनात पहिल्यापासून ठरलेलं पूर्वीपासून होतं. थोडंसं हो, हो. करायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही MBA पण केले, मास्टर्स हो, केले हो. त्याच्यातनं. कारण कन्स्ट्रक्शन मध्ये मॅनेजमेंट हा हा, पण फार management मोठा हा विषय आहे. हो. कारण ॲट अ टाइम तुम्हाला मॅनेजमेंट हे लेबरपासून खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी मी MBA केलेलं आहे. आणि टाइम मॅनेजमेंट एक्सपिरियन्सही मिळतो आपल्याला, बरोबर. त्यामुळे टाइम मॅनेजमेंट आहे, हो. मटेरियल मॅनेजमेंट आहे, अशा हो, ॲट अ टाइम हो. अनेक गोष्टी आहेत तुम्हाला. त्यामुळे ह्याही महत्त्वाचा होता फॅक्टर. दुसरा, आता तुम्ही स्वतःच म्हटलात जसं पहिलाच प्रोजेक्ट करायचा होता, पण आता तुम्ही बाकीचेही प्रोजेक्ट करता, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट हो. पण करता. तर ग्रॅज्युएशन केल्यानंतर पहिला जो प्रोजेक्ट मिळाला किंवा जो तुम्ही केला, तर त्याची काय आठवण आहे का, की तो कसा मिळाला, कोणाच्या रेफरन्सने मिळाला, काम करताना दडपण आलं का? नाही, तो सुरुवातीला मी माझ्याच लँडमध्ये माझा स्वतःचा बिझनेस सुरू केला. बरं. रोहसचे स्कीम्स 2015ला मी स्वतःच्याच लँडमध्ये सुरुवात केली. बरं. आणि कस्टमरला माझं एक डोक्यामध्ये होतं की कस्टमरला एक चांगली क्वालिटी द्यायची. या उद्देशाने मी माझं नवीन बिझनेस 2015ला सुरू केलेला आहे. ओके. आणि तोच बिझनेस तुम्ही जास्त तोच business residential continue कडे केलेला होता. व्हेरी गुड. मग आता येऊया काही पुन्हा कन्स्ट्रक्शनच्या रिलेटेड प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न आहे ते म्हणजे आता तुम्ही स्वतः डेव्हलप करून हे काम करताय, पण याच्यामध्ये अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे या इंडस्ट्रीमध्ये. अकुशल कामगार आपण ज्यांना म्हणतो. आणि अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता आणि तुम्ही कसं काम करता मग? नाही, कसं आहे, कन्स्ट्रक्शनमध्ये अनस्किल्ड लेबरचा प्रॉब्लेम आहेच आपल्या, म्हणजे हे. पण आम्ही बाहेरच्या राज्यातील जे बिहारचे किंवा UPचे हे लेबर आम्ही जास्त इथे त्यांचं हे करतो. ओके. ओके. मग ते त्यातल्या त्यात जरा त्यातले थोडं हे होतात, म्हणजे काम थोडं माहित चांगलं असतं का- थोडंसं. हा. बरं, बरं. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन ही स्टेज अतिशय महत्वाची आहे. हम्म. कारण त्याच्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. तर प्लॅन या स्टेजचं तुमच्या दृष्टीने काय महत्व आहे आणि तुम्ही कसं काम करता प्लॅनवर? प्लॅनवर कसं आहे, म्हणजे एकतर कस्टमरला तो प्लॅन इझिली, मतलब तो पसंत झाला पाहिजे प्लॅन. आणि त्या हिशोबाने आणि एक क्वालिटी आम्ही, म्हणजे त्या इंजिनियरला सांगतो आमच्या, म्हणजे जे काय प्लॅन बनवतो आर्किटेक्टकडून, ते आम्ही त्यांच्याकडून जे आपल्या रिक्वायरमेंट आहेत ते त्यांना सांगून आम्ही त्याच्यावरती काम करतो. बरोबर. दुसरं, आता तुम्ही पुन्हा याच फील्डमध्ये दोन्ही अँगलनं काम करताय. एक इंजिनियर म्हणून पण काम करताय आणि स्वतःचे प्रोजेक्ट्स पण आहेत तुमचे. तर बऱ्याचदा कस्टमरचं कायम असं तुम्ही एक वाक्य ऐकलं असेल, ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे किंवा घर बनवताना जर स्वतःचं घर बनवायचं असेल एवढ्याच बजेटमध्ये बसवा. तर अशा वेळेला मग क्वालिटी आणि बजेट या दोन्हीची सांगड कशी घालता तुम्ही? नाही, कसं आहे, जर क्वालिटी आम्ही बघतो आणि बजेट जर बघायचं म्हटलं तर आम्ही त्यातले कमी कमी बजेटचे आम्ही स्कीम ग्राहकासाठी आम्ही करतो. आणि प्रत्येक म्हणजे बजेटप्रमाणे आम्ही त्या स्कीम आम्ही देतो, कस्टमरला देतो. बरोबर. आता पुढचा प्रश्न या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे तुम्ही मूळचे जसं म्हटलं तसं तुम्ही तुळजापूरमधलेच आहात. लहानाचे मोठे तुम्ही इथंच झालेले आणि तुम्ही पर्यायानं तुळजापूरचा प्रवास पण बघितलाय आणि धाराशिव जिल्ह्याचा पण एक प्रवास बघितलाय. म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. ते म्हणजे धाराशिव जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, ज्या मुद्द्यांवर आता काम करण्याची गरज एक इंजिनियर म्हणून, की ज्यामुळे पुढच्या 10-15 वर्षात धाराशिव जिल्ह्याचा विकास हा पुण्या-मुंबईसारखा होईल? तर अशी कुठली क्षेत्र आहेत किंवा कुठले सेक्टर्स आहेत ज्याच्यावर आता काम खरं झालं पाहिजे आता? खरं तर तुळजापूर, म्हणजे जर जिल्ह्याचा विचार केला तर मेन हे तुळजापूर आहे. जे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर हेच म्हणजे एक तीर्थक्षेत्र आहे. तिथं एक पर्यटक येतात बरेच.
तर ते पर्यटक वाढण्यासाठी, त्यांना एक स्टे करण्यासाठी आपल्याला काय सुविधा देता येईल त्यांना, जेणेकरून ते इथे लोक थांबतील, ह्याच्यासाठी सुद्धा एक म्हणजे विचार केला पाहिजे. म्हणजे पर्यटक वर तर वाढतच आहेत, आता ट्रेन पण रेल्वे पण येत आहे, आणि त्यानंतर पर्यटक वाढत, लोक थांबण्यासाठी, स्टे करण्यासाठी त्यांना काय आपल्याला जास्तीत जास्त हे करता येईल. त्यानंतर इंडस्ट्रीज येणे गरजेचे आहेत. एक धाराशिव जिल्ह्यामध्ये इंडस्ट्रीज नाहीत, त्याचाही एक विचार केला पाहिजे. तुम्ही फार महत्वाचा मुद्दा मांडलात की पर्यटकांची संख्या नुसती येऊन उपयोग नाही, हां, इथं राहिली राहिलेही पाहिजे. आणि इंडस्ट्री हे दोन हो. महत्वाचे मुद्दे आहेत. पण मग अशा वेळेला आता ही जबाबदारी शासनाची जर असेल तर शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत, आणि जर इथल्या लोकांची पण जबाबदारी असेल तर त्या लोकांनी पण कसा पुढाकार घेतला पाहिजे? हां. शासनाने आता ह्या गोष्टी जर आता लोक आल्यानंतर, इथं बघता आल्यानंतर त्यांना स्टे करण्यासाठी आता नवीन मतलब काहीतरी प्लॅन आणले पाहिजेत, आणि त्या प्लॅनसाठी गावातली म्हणजे गावातल्या लोकांनी त्याला सपोर्ट केला पाहिजे, असं मला वाटतं. बरोबर. दुसरं, आतापर्यंत तुम्ही काम केलेल्यापैकी एखादा असा प्रोजेक्ट सांगता येईल का की जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे, किंवा त्या प्रोजेक्टमुळे तुम्हाला खरी ओळख मिळाली आणि मग अजून जास्त व्यावसायिक जीवनात थोडी गती मिळाली, असा एखादा प्रोजेक्ट? मी 2017ला एक नवीन रोवर्स स्कीम सुरू केली होती, ज्यामध्ये मी बरेच म्हणजे सुरुवातीला आणि नंतर बरेच चेंजेस केले. त्याच्यामुळं ग्राहकांना एक माझी एक हे झाली, इमेज तयार झाली की की कस्टमर म्हणजे क्वालिटी चांगली देतात, तेव्हा वेगवेगळे काहीतरी नवीन करतात असं. पण क्वालिटी शिवाय त्या Quality प्रोजेक्टमध्ये शिवाय, काय हां. वेगळं होतं? अजून क्वालिटी तर होतीच, पण हां. अजून काय वेगळं होतं जे लोकांना जास्त आवडलं त्या प्रोजेक्टमध्ये? म्हणजे तो काहींना त्याची रेंज आवडली असेल, म्हणजे प्राइस रेंज आवडली असेल, काहींना त्याचे स्क्वेअर फूट आवडले असेल, काहींना लोकेशन आवडलं असेल. हा, लोकेशन आणि एरिया पण म्हणजे जो एरिया पण जास्त होता, ज्या बजेटमध्ये जो त्याच्यामुळे एरिया मिळत होता area तो जास्त होता. बरं. दुसरं, या क्षेत्रात आता जे तरुण इंजिनियर्स येतात, जे फ्रेशर्स येतात, सिव्हिल इंजिनियर, त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून आणि एका बाजूला तुम्ही स्वतः डेव्हलपर म्हणून पण काय त्यांना सल्ला द्याल तुम्ही या क्षेत्रात येण्यापूर्वी? यशाचा मंत्र किंवा फॉर्म्युला असं जर सांगायचं झालं तर काय सांगाल त्यांना? कसं सिव्हिल इंजिनियर अगोदर कुठेतरी थोडं एक प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे सिव्हिल इंजिनिअरनी. त्यामध्ये प्रॅक्टिस झाल्यानंतर ह्या क्षेत्रामध्ये उतरले तर बरं होते थोडं. बरोबर. दुसरं, आता तुम्ही स्टील जेव्हा आपण निवडतो कन्स्ट्रक्शनमध्ये, तेव्हा त्याचे काय पॅरामीटर्स बघता तुम्ही आणि मग ठरवता की हे स्टील आपण घेऊया? नाही, आम्ही ज्यावेळेस स्टीलची निवड करतो, ती किती मजबूत आहे त्याचे हे सर्व म्हणजे हिस्ट्री बघून आम्ही त्याची सिलेक्शन करतो. बरं. आणि आयकॉन स्टील तुम्ही कधी वापरलंय यापूर्वी? कुठल्या project? यापूर्वी नाही कधी कधीच वापरलेलं नाही. बरं, ठीक आहे. त्यामुळं त्याची सर्व्हिस किंवा प्रॉडक्टचा हे कधी संबंध आला नाही. मग ठीक आहे. हे होते इंजिनियर प्रशांत पाटील, आणि त्यांनी त्यांचा एक प्रवास वेगळा सांगितला, कारण सिव्हिल इंजिनिअरिंग त्या क्षेत्रात ते काम करतात, पण त्यांनी आधीच ठरवलेलं की आपल्याला पुढे काय करायचं आहे. आणि माझ्या मते जेव्हा आपलं ध्येय निश्चित असतं तेव्हा त्या ध्येयाकडे वाटचाल करणं फार सोपं असतं, आणि एका अर्थानं त्या ध्येयपूर्ती करणं अजून जास्त सोपं होतं. तर हा प्रवास त्यांचा सुरूच आहे, पण भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून व्हावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.